जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, गट क म्हणजेच MPSC ची ग्रुप सी एक्झाम, ज्या एक्झामची सर्व लोक जे कोणी विद्यार्थी आता परीक्षेची तयारी करतायत, स्पर्धा परीक्षेचे सर्व विद्यार्थी या जाहिरातीची आतुरतेने वाट बघत होते, ती आता जाहिरात आपल्या समोर सर्वांसमोर आलेली आहे। सदर जाहिरात जी आहे ती एकूण त्यामध्ये जागा ज्या आपल्याला दिसत आहेत 2619 टोटल जागा आहेत आणि त्याची तारीख सुद्धा आपल्याला डिक्लेअर झालेली आहे 27 सप्टेंबर 2026 रोजी ही एक्झाम होणार आहे। तर या एक्झामच्या संदर्भात ही संपूर्ण इत्थंभूत त्याची जी काय माहिती आहे ती माहिती आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे माहिती, तर त्या एक्झाम ओव्हरव्ह्यू, एक्झाम कशी असणार आहे, त्याचा पॅटर्न काय असणार आहे, कोण कंडक्ट करणार आहे, कशी करणार आहे, वॅकन्सी डिटेल्स, किती त्याच्या वॅकन्सी पोस्ट कशा असेल, किती असणार आहेत, एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे तुम्हाला याच्यासाठी जर अर्ज करायचा आहे तर तुमची एलिजिबिलिटी काय असणार आहे, एक्झाम कशी असणार आहे, सिलेबस काय असणार आहे, ऍप्लिकेशनची प्रोसेस काय आहे, टोटल ज्या काही डेट्स आहेत एक्झामच्या त्या डेट्स बद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल। त्यासाठी तुम्हाला काही गाईडलाईन्स सुद्धा या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं प्रिपरेशन स्ट्रॅटेजी म्हणजे तुम्हाला जर परीक्षेची तयारी करायची त्याची स्ट्रॅटेजी सुद्धा या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। धन्यवाद सर। तर जसं की सरांनी तुम्हाला सांगितलंय की ऍड आलेली आहे, मग या ऍड मध्ये काही बदल झालेला आहे का मागच्या वर्षीपेक्षा? तर मित्रांनो सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या, या ऍडच्या मोड ऑफ एक्झाम मध्ये बदल झालेला आहे। पहिली प्रिलिम्स जी व्हायची 2025 च्या आधी, ही प्रिलिम्स कशी व्हायची तर ऑफलाईन, आता काय होणार आहे प्रिलिम्स तुमची ऑनलाईन। प्रिलिम्स कशी होणार आहे ऑनलाईन, म्हणजे सीबीटी म्हणतात तिला, कम्प्युटर बेस्ड टेस्ट। लक्षात असू द्या एक्झाम मोड जो आहे प्रिलिम्सचा तो ऑनलाईन होणार आहे आणि ऑनलाईन एक्झाम आले की त्याच्यामध्ये जशा काही सकारात्मक बाबी असतात तशाच काही त्याच्या ज्या परिणामकारक ज्या बाजू आहेत त्याही आपण बघणं गरजेचं राहील। एक्झाम डेट तुमची किती असणार आहे 27 सप्टेंबर, लक्षात असू द्या। आणि महत्वाचा पॉइंट काय, 2619 जागांसाठी एक्झाम आहे, सिंगल एक्झाम होणार आहे, त्याच्यामध्ये मल्टिपल पोस्ट आहेत, ही गोष्ट लक्षात असू द्या। आणि एक्झाम जर ऑनलाईन होणार तर नॉर्मलायझेशन येणार आणि या नॉर्मलायझेशन ह्याच पॉइंटला सगळा महाराष्ट्र सध्या विरोध करतोय। मग आता काय होतंय ते आपल्याला भविष्यामध्ये कळेलच, पण मोस्ट प्रोबॅबली ही एक्झाम आता ऑनलाईन होणार या आयोगाने डिक्लेअर केलेलं आहे। त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर आता आलेल्या ज्या 5 पोस्ट आहेत मग त्यामध्ये तुमचं उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक आणि लिपिक टंकलेखन या जागा आलेल्या आहेत। मग मलाही सांगा फक्त या 5 पोस्टच्या जागा राहणार आहेत का? तर नाही, लक्षात असू द्या भविष्यामध्ये जशी शासनाची रिक्वायरमेंट येतील तसे याच्यामध्ये संवर्ग वाढत जातील आणि MPSC ने आधी सांगितलेलं आहे की संवर्ग काळानुसार काय होणार आहे, इन्क्रीज होत येणार आहे। म्हणजे आपल्या प्रिलिम्सच्या रिझल्ट पर्यंत जागा वाढण्याचे अजूनही चान्सेस आहेत। जसं की तुमच्या उत्पादन शुल्क निरीक्षकच्या जागा या पुढे जाऊन ऍड होऊ शकतात किंवा अनादरही काही अजून पोस्ट त्याच्यामध्ये ऍड होऊ शकतात, ही गोष्ट समजून घ्या। सध्या उद्योग निरीक्षकची फक्त एकच वॅकन्सी आहे, तांत्रिक सहाय्यकच्या 3, कर सहाय्यकच्या 882 आणि सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकच्या 461 या जागांवर खूप जणांचं लक्ष होतं, ठीक आहे। आणि त्याच्यानंतर तुमच्या लिपिकच्या जागा आलेल्या आहेत 1864। मग आता ह्या जागांबद्दलची काही डिटेल जी इन्फॉर्मेशन आहे ती पुढे तुम्हाला दिलेली। सगळ्यांनी बघा एजचा क्रायटेरिया आहे, तर लक्षात असू द्या कास्टनुसार अप्पर एज क्रायटेरिया हा डिफरंट आहे, म्हणजे बदललेला आहे। लक्षात असू द्या ओपन कास्ट साठी 38 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता, तर तिथून पुढे बाकीच्या रिझर्वेशन कास्ट साठी 5 वर्ष वाढलेले असतात, म्हणजे तुम्हाला इथं दिसत आहे। लक्षात असू द्या याच्यासाठी जो RTO आहे, RTO साठी मिनिमम एज तुमचं 19 वर्ष कंप्लीट पाहिजे, बरोबर आहे। आणि बाकीच्या पोस्ट साठी तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट हा क्रायटेरिया आहे, ही गोष्ट लक्षात असू द्या, ठीक आहे। महाराष्ट्राचं डोमिसाईल वगैरे पाहिजे हे तर तुम्हाला माहितीच आहे, बरोबर आहे। दुसरी एक महत्वाची गोष्ट काय तर काही फिजिकल क्रायटेरिया आहे काही पोस्ट साठी, जसं की MVI साठी किंवा तुमच्या उत्पादन शुल्क निरीक्षक साठी। तर लक्षात असू द्या जो हाईटचा क्रायटेरिया आहे MVI साठी म्हणजे तुमच्या RTO साठी 163 सेंटीमीटर मुलांसाठी आणि मुलींसाठी 155 सेंटीमीटर, ही गोष्ट लक्षात असू द्या, ठीक आहे। ट्रायबल साठी तो क्रायटेरिया बदललेला आहे, तो क्रायटेरिया तुम्हाला इथे दिसतोय, पॉज करून तुम्ही बघू शकता, ठीक आहे। त्यानंतर तुमची प्रिलिम्स एक्झाम होणार आहे, ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात असू द्या, ती होणार आहे कशी CBT, कम्प्युटर बेस्ड टेस्ट। मग याच्यामध्ये काय होणार आहे टोटल 100 मार्कला 100 प्रश्न येणार आहेत आणि प्रोसेस कशी असणार आहे ऑनलाईन, मल्टिपल शिफ्ट्स मध्ये एक्झाम होणार आहे ऑनलाईन असल्यामुळे, मग साहजिक आहे नॉर्मलायझेशन होणार आहे आणि त्याच्यानंतर तुमची आन्सर क्यू आणि
फायनल रिझल्ट लागणार आहे. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना रिस्पॉन्स शीट भेटणार आहे. ही गोष्ट लक्षात असू द्या, ज्याच्या त्याच्या खात्यामध्ये ती रिस्पॉन्स शीट उपलब्ध होईल. दुसरी महत्वाची गोष्ट काय, मेन एक्झामचं स्ट्रक्चर. मात्र तुमची प्रिलिम्स झाल्यानंतर जो काही कट ऑफ लागणार आहे, त्यानंतर तुमची 400 मार्क्सची मेन होणार आहे, मेन्सची एक्झाम होणार आहे. त्यामध्ये जो सकाळी पहिला पेपर होणार आहे 10 ते 11 या वेळेमध्ये, तर लक्षात असू द्या तो लँग्वेजचा पेपर असणार आहे, मराठी आणि इंग्लिश. 50 क्वेश्चन मराठी, 50 क्वेश्चन इंग्लिश आणि टोटल 100 क्वेश्चन्स 200 मार्क्ससाठी. आणि दुपारी जो 3 ते 4 या वेळेत जीएसचा पेपर होणार आहे, तर त्याच्यामध्ये 100 क्वेश्चन्स असणार आहेत 200 मार्कला. असा 400 मार्क्ससाठी तुमचा पेपर होणार आहे. तो इथे तुम्हाला दिलेला आहे, व्यवस्थित बघून घ्या. त्याच्यानंतर सिलेबस. आता सिलेबस काय, तर लक्षात असू द्या सगळ्यांना माहिती आहे की हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, जनरल सायन्स, करंट अफेअर्स, मॅथ्स आणि रिझनिंग असे टोटल 7 सब्जेक्ट असतात. आणि 7ही सब्जेक्टचं वेटेज ठरलेलं आहे, मार्क्स डिस्ट्रीब्युशन ठरलेले आहेत. जसं हिस्ट्री 10 मार्कला, पॉलिटी 10 मार्क, हिस्ट्री 10 मार्क, जिओग्राफी 10 मार्क, आणि त्यानंतर तुमचं पॉलिटी, भारतीय राज्यघटना 15 मार्क, इकॉनॉमिक्स 15 मार्क, जनरल सायन्स 15 मार्क आणि तुमचे करंट अफेअर्सचे 15 मार्क आणि मॅथ्स आणि रिझनिंग 20 मार्क. असा टोटल तुमचा 100 मार्कसाठी 100 प्रश्न येणार आहेत. हे तुम्ही समजून घेणं गरजेचं राहील, बरोबर आहे. आणि मेन्स एक्झाम साठी काय असणार आहे, मराठी लँग्वेज, इंग्लिश लँग्वेज, त्याच्यानंतर तुमची जनरल स्टडीज. ठीक आहे. आता आपण पुढे बघूया. आतापर्यंत आपल्याला जी माहिती भेटली आहे ती सर्व माहितीच्या नुसार आपण पुढे जाऊया की आता आपण जो ग्रुप घटकाची जी आपल्याला जाहिरात आलेली आहे त्या जाहिरातीला आपण अप्लाय कसं करायचं. आपण एमपीएससीच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर सगळ्यात पहिले तिथं आपलं अकाउंट तयार करायचे आणि त्यानंतर त्यांना जे जे काही आवश्यक डॉक्युमेंट्स आहेत ते आपण पुढे त्यांना पीडीएफ स्वरूपामध्ये अपलोड करायचे. ते कोणते डॉक्युमेंट्स आहेत ते पुढे आपण दिलेले. हे सर्वांनी एकदा व्हिडिओ पॉज करून हे सर्व डॉक्युमेंट्स बघून घ्या, यांची व्यवस्थित पीडीएफ बनवा आणि आयोगाने जी काही त्यांच्या फाईलची साईज दिलेली आहे त्या साईज नुसार एकदम व्यवस्थित ती जी काय पीडीएफ आहे ती अपलोड करायची आहे. जे जे डॉक्युमेंट्स आहे बघून घ्या, कुठले फोटो आहेत, तुमचं त्याच्यावर सिग्नेचर आहे, त्यानंतर आधार कार्ड आहेत, एज प्रूफ साठी काही एसएससी मार्क्स वगैरे, एसएससी सर्टिफिकेट्स वगैरे आहेत, हे सगळे डॉक्युमेंट्स त्यांनी दिलेले आहेत. खाली आपण जे काही डॉक्युमेंट्स आहेत म्हणजे फोटोग्राफ असेल त्यांचं साईज दिलेली आहे ती पण बघून घ्या व्यवस्थित. सिग्नेचरची साईज दिलेली आहे, त्याच्यानंतर सर्टिफिकेटची पण साईज आपण खाली दिलेली आहे. ही सर्व साईज जी आहेत आपण व्यवस्थितरित्या बघून त्याच्या प्रत्येक ठिकाणी काय करायचं अपलोड करायची आहे. त्यानंतर पुढे बघूयात आपण जे काय आता फॉर्म भरणार त्याच्यासाठी महत्त्वाच्या इम्पॉर्टन्ट डेट काय काय आहे तर बघूया. सगळ्यात सुरुवातीला जी ग्रुपची जी काही जाहिरात आली तिचा फॉर्म भरण्याचा तारीख आहे 27 जून पासून सुरुवात झालेली आहे. त्यानंतर शेवटचा तारीख आहे ती 17 जुलै आहे. त्यानंतर जे ऑफिशियल चलन भरायचं आहे ते 11 जुलैचा आहे आणि ऑफलाईन पेमेंट साठीचं 20 जुलैची तारीख आहे. ठीक आहे. त्यानंतर आपली जो पेपर होणार आहे प्रीचा त्याची तारीख आहे 27 सप्टेंबर 2026. ही तारीख व्यवस्थित लक्षात ठेवा. किती आहे 27 सप्टेंबर 2026. आणि जे काही आपले परीक्षेसाठी जे काही आपल्याला हे लागतात काय म्हणतात आपण ऍडमिट कार्ड, ते ऍडमिट कार्ड आपल्या अकाउंट मध्ये परीक्षेच्या 7 ते 8 दिवस आधी घेऊन उपलब्ध होतात. ठीक आहे. त्यानंतर सर्व तुमचा फॉर्म भरून झाल्यानंतर आयोगाला जी काय फी पाहिजे ती त्या फी आपल्याला भरायची आहे. जसं की तुम्ही जनरल असाल किंवा ओपन कॅटेगरी असेल किंवा ओबीसी कॅटेगरी असेल, मुलं असेल की मुले असेल त्यांना किती फी आहे 394 रुपये फी आहे. त्यानंतर एससी एसटी मध्ये असेल तर 294 रुपये आहेत आणि एक सर्व्हिसमन साठी असेल तर 44 रुपये आहेत. ठीक आहे. ही झाली प्री साठीची कशासाठी एक्झाम, ही प्रिलिम एक्झाम साठीची आहे. आणि फी भरताना तुम्ही आपण एकतर ऑनलाईन मोड करू शकता, एसबीआय मध्ये चलन करून आपण फी भरू शकतो. मी आशा करतो या व्हिडिओ मार्फत तुमच्यापर्यंत इत्थंभूत सर्व ग्रुप सी ची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलीच असणार आहे. तुम्हाला नवनवीन येणाऱ्या सरकारी ज्या काही नोकरीच्या संधी आहेत किंवा ज्या नवीन येणाऱ्या जाहिराती आहेत या संदर्भातले जर अजून व्हिडिओज तुमच्यापर्यंत येणं अपेक्षित असेल तर आजच तुम्ही या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला नवनवीन व्हिडिओज असे मिळत राहणार आहे. धन्यवाद.